ईश्वराला साक्षी ठेवून मी सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यांमध्ये तेवढा तो नाही का? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही तर तो मनुष्य म्हणून जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही, तसेच मी कोणाचे रक्षण करतो असेही मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले. तिथे मी जगाचे रक्षण काय करणार? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात, कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही. विद्वानांबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानांपेक्षा अडाणी आवडतो, श्रीमंतांपेक्षा गरीब आवडतो आणि शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असे आवडेलच असे नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा ठेवून तू माझ्याकडे ये, तर तसे त्याला करता येणार नाही. त्याप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथे मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की आपण काळजी करायची नाही. परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असेल की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी. जे करायचे ते मनापासून करावे. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळणे तर मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरा मोठेपणा येईल. माझ्या माणसाने काळजी करू नये. मी त्याची हमी घेतली आहे. त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी व नाम घ्यावे. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यात काहीच बिघडत नाही. बिघडणे व सुधारणे यांना अर्थच उरत नाही, कारण भगवंताचा प्रपंच भगवंत पाहून घेतो. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. मी तुमच्या जवळच आहे. मी तुमच्या जवळ आहे असे जेव्हा मी सांगतो तेव्हा ती व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ आहे. तुमच्याकडून जे होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानित नाही? वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे. माझीच इच्छा अशी आहे असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच.